नमस्कार मित्रांनो, सालावादाप्रमाणे पुशेगाव हिंद केसरीचे मैदान हे जवळ येत चाललेले आहे। फक्त काही दिवसांवर पुशेगावचे मैदान होणार आहे आणि या मैदानावर सर्वच बैलांची चढाओढ चालू झालेली आहे। काही बैलांचे तर पैरे सुद्धा फिक्स झालेले आहेत आणि काही बैल हे पैरे घेण्याच्या शोधामध्ये आहेत। गेल्या वर्षी म्हणजेच मागील वर्षी आपणास माहीतच आहे, पहिल्या क्रमांकाचे बक्षीस म्हणजेच पुशेगाव हिंद केसरीचा मान हा मोहिलशेठ धुमाळ सुसगावकर यांचा बकासूर आणि सोनारपाड्याचा जयेश पाटील यांचा मोठा सोन्या 50-50 यांना मिळालेला होता आणि या मानाची रक्कम होती ती पुशेगाव देवस्थानला संपूर्ण त्यांनी अर्पण केली। तर मित्रांनो, यावर्षी हिंद केसरी पुशेगावचा मानकरी कोण होणार यामध्ये सर्वत्र चर्चा चालू आहे आणि सर्व बैलांमध्ये चढाओढीचे वातावरण दिसत आहे। तर यामध्ये बकासूर, सर्जा, सुंदर, आत्ताच महान भारत केसरीमध्ये 1 नंबर पटकवलेला सुंदर आणि हरण्या, तर यामधील सुंदर, कॉकटेल, बब्या हा 10 ते 12 वेळा 1 नंबरचा मानकरी एकापाठोपाठ एक असे त्याने 1 नंबर केलेला असा हा बब्या म्हणजेच बुलढाणा एक्सप्रेस बब्या हा सुद्धा पुशेगाव हिंद केसरी मैदानाच्या रेसमध्ये असणार आहे। त्यानंतर बावऱ्या, बलमा आणि बकासूर यांनी बरीचशी मैदाने 1 नंबरची केलेली आहेत, तर बलमासुद्धा असणार आहे। आणि मथुर सुद्धा आता ओपनच्या मैदानांवर काही कमी नाही, त्याने सुद्धा खूप ओपनची मैदाने जिंकलेली आहेत। त्यानंतर शंभू आहे, बैजा, घरणिकीचा राजा, शारदा पाटील यांचा माऊली, लक्षा, सदा मास्तर यांचा राजा आणि ठाकूर आणि महिब्यासुद्धा। त्यानंतर मुंबई द्वारलीचा हरण्यासुद्धा आता महान भारत केसरी मैदानापासून खूप प्रसिद्धीस आलेला आहे। हरण्या हा घोड्याबरोबर पळणारा बैल आहे आणि तो सुद्धा आता फॉर्ममध्ये आहे। सासवडचा सोन्या, पक्षा, पिस्टन, रायफल 81-81, मॅगी आणि आत्ता आजारपणातून निघलेला भारत, लक्की अशा प्रकारे बरेचसे बैल आहेत, ते आता पुशेगाव हिंद केसरी मैदानाच्या रेसमध्ये आपणास पाहावयास मिळणार आहेत। मित्रांनो, बैलाचा मालक कोणी असो, परंतु बैलामुळेच मालकाचे नाव हे प्रसिद्ध होत असते। बैल चांगला पळणारा असला तर मालकाचे नाव हे होत असते। तर मित्रांनो, चाकण येथील महान भारत केसरी मैदानावर सुंदर आणि हरण्या यांनी 1 नंबर पटकावून धारगाडीचे बक्षीस घेतले आणि खूप प्रसिद्धीस आले। या अगोदर सुंदर हा प्रसिद्धच बैल होता, परंतु हरण्याला पाहिजे एवढी प्रसिद्धी नव्हती, परंतु आत्ता येथून हरण्याला सुद्धा खूप प्रसिद्धी आहे। तर मथुर बैल हा केवळ बिनजोडच्या क्षेत्रामध्ये नाहीच, तर आता ओपनच्या मैदानांवर सुद्धा तो खूप चांगली कामगिरी करत आहे आणि हिंद केसरी होण्याचा मानसुद्धा पटकावणारा असा हा बैल आहे। तो सुद्धा पुशेगावच्या मैदानावर हिंद केसरी होण्याचा मान पटकावू शकतो। आणि त्याचबरोबर बब्यासुद्धा आहे। बब्या आत्ता थोडा कमी पडलेला आहे, परंतु या अगोदर त्याने बरीचशी मैदाने अशी की 1 नंबर सोडलेला नाही। 11 ते 13 अशी मैदाने त्यांनी 1 नंबर एकापाठोपाठ एक असा करून दाखवलेला आहे। आणि पिस्टन हा मागील वर्षी हिंद केसरी ठरलेला, म्हणजेच पुशेगावच्या मैदानावर हिंद केसरीमध्ये त्याने 2 नंबर पटकावलेला होता। एवढ्या मोठ्या मैदानावर पिस्टनने 2 नंबर पटकावलेला होता मागील वर्षी पुशेगावच्या मैदानावर। तर पिस्टनसुद्धा काही कमी नाही
आणि माऊली, माऊली हा घाटाचा राजा, हा सुद्धा बैल शंकरपट आणि घाटातील सेकंदावर धावणारा एकमेव असा बैल आहे की त्याला घाटाचा राजा म्हणून. माऊली हा सुद्धा बैल पुशेगाव हिंद केसरी मैदानावर रेसमध्ये असणार आहे. त्यानंतर भारत हा बैल बऱ्याचशा दिवसापासून आजारपणात होता आणि आता तो आजारपणातून थोडा सावरत आहे आणि हा सुद्धा पुशेगाव हिंद केसरी मैदानावर आपणास धावताना दिसणार आहे. त्यानंतर आजारपणाचा दुसरा बैल म्हणजेच महिंब्या थोडा आजारपणातून चांगला झालेला आहे आणि त्याने मैदानांवर धावण्यास सुरुवातसुद्धा केलेली आहे. तर तो सुद्धा या पुशेगाव हिंद केसरी मैदानावर नक्कीच विजय प्राप्त करेल. त्यानंतर बावऱ्या हा वडकी मैदान तसेच बऱ्याचशा मैदानांवर बकासूरच्या सोबत धावून बराचसा फॉर्ममध्ये आहे आणि हल्लीसुद्धा बावऱ्या हा चांगला धावणारा बैल आहे. तो सुद्धा पुशेगाव हिंद केसरी मैदानावर या रेसमध्ये आपणाला दिसणार आहे. तसेच घाटात सेकंदावर धावणारे बैलसुद्धा या मैदानावर आपणास पाहावयास मिळणार आहेत आणि शंकरपटावरील बैलसुद्धा या पुशेगाव हिंद केसरी मैदानावर आपणास पाहावयास मिळणार आहेत. परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की जे काही सेकंदावर बैल धावत असतात ते ओपनच्या मैदानाला पाहिजेल अशी कामगिरी करत नाहीत, असे आपणाला मागील काही मैदानांवरून जाणून आलेले आहे. तर हे बैलसुद्धा या मैदानावर असणार आहेत आणि नक्कीच पुशेगाव हिंद केसरी मैदानावर सेकंदावर धावणारे हे बैल चांगली कामगिरी करतील अशी आपण अपेक्षा करूया. तर मित्रांनो, मागील वर्षी झालेले हिंद केसरी म्हणजेच मोठा सोन्या 50-50 आणि बकासूर हे सुद्धा या मैदानावर यावर्षी असणार आहेत आणि मोठा सोन्याची तब्येत थोडी डाऊन आहे. पाहूया, थोडे दिवस आहेत, परफेक्ट झाल्यानंतर मोठा सोन्यासुद्धा पुशेगावच्या हिंद केसरी मैदानावर धावणार. त्यासोबत पैरा कोणता आहे ते आत्ता सांगणे कठीण आहे, परंतु बकासूरसुद्धा असणार आहे. आणि आपणास मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहे की संभाव्य बकासूरचा पैरा कोणता असू शकतो. त्यानंतर मॅगीसुद्धा आहे गौतम भैया काकडे यांचा, हा सुद्धा खूप धावणारा बैल आहे आणि हा सुद्धा पुशेगाव हिंद केसरी होऊ शकतो. तर पाहूया या मैदानावर बकासूर तसाच मोठा सोन्या हे कशी कामगिरी करत आहेत. धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.